परभणी जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले। शहरासह गावात घराघरात पाणी। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिसकावला। एनडीआरएफच्या जवानांची धाव। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश। परभणी जिल्ह्याला पुन्हा एकदा आकाशातून संकटाचा मारा बसला। सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर पहाटे 4च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने परभणी शहरासह आसपासच्या गावांना अक्षरशः वेठीस धरले। रस्ते जलमय, नाले ओसंडून वाहते, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। विशेषतः आर्वी गावात पाण्याचा प्रचंड मारा झाल्याने नागरिकांनी रात्रभर जीव मुठीत धरून काढली। घराघरात पाणी शिरले। घरातील अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि जनावरांचे ठिकाण सुद्धा पाण्याखाली गेले। काही घरांच्या भिंती व ओटे कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। अनेक वृद्ध, महिला आणि लहान मुलांना बाहेर काढण्यात जवानांना यश आले। ग्रामस्थांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक केलं। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे। सोयाबीन, तूर, कापूस यासारखी खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिसकावला आहे। शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत काही तासाच्या पावसाने वाहून गेली। शेतकरी वर्गात प्रचंड हताश पसरली आहे। सरकारकडून मदतीची फक्त आश्वासने आणि फोटोतील सहानुभूती दाखवली जात असून शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी तीव्र नाराजी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून भरपाईची मागणी केली आहे। परभणी जिल्हा जलमय, आर्वी गावात पाण्याने घरांची हद्द ओलांडली। शेतकऱ्यांची स्वप्ने वाहून गेली आणि एनडीआरएफचे जवान ठरले देवदूत।